सावनेरजवळ निलगाव परिसरात बेपत्ता तरुणाचा सांगडा आढळला। मिसिंग केसला मिळाले मृत्यूचं स्वरूप। सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलगाव परिसरात आज शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका बेपत्ता तरुणाचा मानवी सांगडा कंकाल आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। हा सांगाडा दाट जंगल आणि झुडपांमध्ये सापडल्यामुळे या घटनेचं गूढ आणखी वाढले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा सांगडा बोरगाव तालुका कळमेश्वर येथील रहिवासी करण सोमाजी तुमडाम वय 22 वर्ष याचा असल्याचं सांगण्यात येत आहे। त्याच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटली आहे, कारण 16 सप्टेंबर पासून बेपत्ता होता आणि त्याच्या वडिलांनी 17 सप्टेंबर रोजी सावनेर पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट क्रमांक 66/2025 दाखल केला होता। वरिष्ठ पोलीस अधिकारी सागर खर्डे घटनास्थळी दाखल। आज सायंकाळी निलगाव परिसरातील या निर्जन झुडपांमध्ये काही नागरिकांना सांगडा दिसला। सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे हितज्योती आधार संस्था यांच्या टीमला माहिती मिळताच त्यांनी सावनेर तातडीने पोलिसांना कळवले। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे सर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस कर्मचारी अंकुश मुळे, नंदू मेश्राम आणि मणिक शेरे आणि फॉरेन्सिक टीम तपासणीसाठी पोहोचली। हितेश बनसोडे यांनी पोलिसांना माहिती देण्यात सहकार्य केले। कपड्यांवरून झाली ओळख निश्चित। फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली। सांगाडा पूर्णपणे हाडांच्या स्वरूपात बदलला असला तरी जवळपास सापडलेल्या कपड्यांच्या आधारावरून करणच्या वडिलांनी अत्यंत दुःखद परिस्थितीत आपल्या मुलाची ओळख पटवली। पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेतला असून पुढील तपासणी आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे। तरुणाचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या आणि सांगाडा इतक्या घंटात झुडपाच्या ठिकाणी कसा पोहोचला याची पोलीस कसून चौकशी करत आहे। फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूच्या निश्चित करण्याचा खुलासा होऊ शकेल। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे, नागपूर।